नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. तसं जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांचीच एकमेकांसोबत अटीतटीची लढत होणार आहे. अनेक पक्षांच्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या भूमिका सुद्धा महत्वाच्या ठरणार, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु सध्याची जी लढाई सुरू आहे ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी. या महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेत यायचंय. त्याचं कारणही असं आहे की महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असलेले शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना महायुतीनं पायउतार केलेले आणि त्या ठिकाणी अभद्र युती करून पुन्हा आपली सत्ता या ठिकाणी स्थापन केलेली आहे. आणि त्यामुळे हा जो काही मुद्दा आहे हा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या अत्यंत जिव्हारी लागलेला आहे. त्यासोबत महाविकास आघाडी ज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याही तो मुद्दा जिव्हारी लागलेला आहे. आणि अशा वेळेला लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचंच नेतृत्व महाविकास आघाडीने पुढे केलं होतं. ज्यावेळेस नरेंद्र मोदी हे एनडीएचं नेतृत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये आलं, महायुतीचं नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीसाठी अनेक सभा घेतल्या. परंतु या सभेला उत्तर देण्याचं आणि सडेतोडपणे उत्तर देण्याचं काम ज्यांनी केलं ते शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनीच. उद्धव ठाकरे विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी असा जो काही शाब्दिक सामना महाराष्ट्रामध्ये रंगला, याचा परिणाम आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेला आहे. त्यासोबत मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा लढाई होता, ओबीसी छगन भुजबळ यांचाही लढा त्या ठिकाणी होता. ह्या सगळ्यांचे जे परिणाम झाले ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाले. महायुतीचा त्या ठिकाणी दारुण पराभव झाला असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण देशात सत्ता 10 वर्षापासून नरेंद्र मोदी यांची आहे. 10 वर्ष नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत आणि तिसऱ्यांदा ते निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रामध्ये केवळ 9 खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. हे मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व केलं. नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक टीकेला त्यांनी उत्तर दिलं आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं वाटोळं भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं करू पाहतंय हे सुद्धा जनतेसमोर आणि मतदार समोर आणण्यासाठी उद्धव ठाकरे हे यशस्वी ठरले होते. आता विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. जवळपास 2 ते 3 महिन्याच्या फरकानं विधानसभेच्या निवडणुका होतील. यामध्ये महाविकास आघाडीचे हे तिन्ही पक्ष पुन्हा एकत्रित येऊन विधानसभेला सामोरं जाणार आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भारतीय काँग्रेस पार्टी हे तिन्ही मित्रपक्ष जरी एकत्र असले तरी त्यांचेही उपमित्र पक्ष म्हणजे उपमित्र जे आहेत ते सुद्धा एकत्रितपणे महाराष्ट्राच्या 288 विधानसभेच्या जागेवरती निवडणूक लढणार आहेत. हे लढत असताना शरदचंद्र पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच आपलं टार्गेट या ठिकाणी अंतिम केलेलं आहे, फायनल केलेलं आहे. आणि आपलं टार्गेट त्यांनी ठेवलेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा यांना. तर उद्धव ठाकरे यांनी मात्र महाराष्ट्राची निवडणूक असल्या कारणानं आणि ते स्वतः मुख्यमंत्री होते त्यामुळे महाराष्ट्रातलं टार्गेट त्यांनी आपल्या नजरेसमोर त्यामध्ये प्लस केलेलं आहे. ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि यांच्या सोबतच महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस हे अत्यंत टोकाची टीका सगळ्या राजकीय पक्षावर करतायत आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आमच्याशिवाय कुठलंही सत्ता येऊ शकत नाही आणि मला विचारात घेतल्याशिवाय कोणीही सत्तेत येऊ शकत नाही. अगदी अशाच अहमपणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जर रोखठोकपणे जर टीका कोणी करत असेल तर महाराष्ट्रामध्ये ते फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे करतायत. अत्यंत तिखट प्रतिक्रिया ते उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देत आहेत. तसं जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात संपूर्ण मतदार हा मोठ्या मताधिक्यानं विरोधात गेलेला आहे. हे चित्र आहे हे मी यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे वेगवेगळे समाज तर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गेलेतच, परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही फोडल्यानंतर आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे भ्रष्ट असलेले आता त्यांना काही जणांना क्लीन चिट दिली, काही जणांवर ईडीची कारवाई सुरू आहे, काही जणांना न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. अशा सगळ्यांना पुन्हा भारतीय जनता पार्टीनं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोबत घेतलेले आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केलेली आहे. वास्तविक पाहता सामान्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी आणि सामान्यांना हे सरकार आपलं वाटावं या उद्देशानं महायुतीचं सरकार नवनवीन योजना जरी करत असल्या तरी सुद्धा जनता या सरकारला आपलं सरकार म्हणायला अद्यापही तयार नाही आणि धजतही नाही असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काम केलंय. मग 2 वर्षामध्ये कोरोनाची जी साथ होती या कोरोनाच्या साथीमध्ये उद्धव ठाकरे यांनी जे काम केलेले आहे हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोरगरिबांपर्यंत
आणि प्रत्येक समाज घटकापर्यंत ते काम पोहोचलेले आहे. कारण ही कोरोनाची जी साथ होती अत्यंत भयंकर होती. देशात नाही तर जगामध्ये हाहाकार माजवलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना विश्वास देण्याची गरज होती आणि कुटुंबकर्ता म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री या नात्यानं ती भूमिका यशस्वीपणे पार पाडलेली आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या कोणत्याही जाती धर्माचा आणि कुठल्याही स्तरातला व्यक्ती जर असेल तर तो उद्धव ठाकरे यांना कुटुंबकर्ता म्हणून स्वीकारतो. उद्धव ठाकरे जर यांचं चारित्र्य पाहिलं तर त्यांच्या चारित्र्याला कुठला डाग नाहीये, ना भ्रष्टाचाराचा डाग आहे, ना राजकीय कूटनीतीचा डाग उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे पारदर्शक आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी ओळखते आणि त्यांचं त्यांनी काम पाहिलेले आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याविषयी महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये एक सहानुभूतीची मोठी लाट निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे काही कारनामे महाराष्ट्रामध्ये केलेले याला सडेतोड जनतेसमोर मांडण्याची भूमिका ही केवळ उद्धव ठाकरे या ठिकाणी घेत आहेत. आणि म्हणून नुकतंच उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये एक दौरा केलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये काँग्रेस असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असतील यांच्याशी सुद्धा त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे, चर्चा केलेली आहे. राहुल गांधी असतील किंवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भेट घेतलेली आहे. या भेटीमध्ये महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक ही नेमकी कोणाच्या नेतृत्वाखाली लढायची आहे, मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर करायचा आहे की नाही करायचा आहे याविषयी सुद्धा ठोस चर्चा झालेली आहे. त्यासोबतच महाविकास आघाडीमधल्या मित्रपक्ष आणि प्रमुख 3 पक्ष यामध्ये जागा वाटप कसे असेल या संदर्भात सुद्धा चर्चा ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. परंतु एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा द्यावाच लागणार आहे. कारण शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जर विचार केला तर या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा आज तरी प्रबळ असा कोणी दिसत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली आहे. आणि जरी त्यांनी एखादा चेहरा दिलाच तर तो शिवसेना आणि काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांना सामावून घेईल असं नेतृत्व त्यांच्याकडे नाहीये. हे शरदचंद्र पवार यांनी महाविकास आघाडीच्या पहिल्या प्रयोगामध्ये सांगितलं होतं. कारण महाविकास आघाडीला जर एकत्र ठेवायचं असेल आणि कारभार जर महाराष्ट्राचा सुरळीत करायचा असेल तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री व्हावं लागेल ही शरद पवार यांनी भूमिका त्या ठिकाणी मांडली होती आणि म्हणूनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. आज तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली आहे, अनेक नेते त्यांचे भारतीय जनता पार्टी सोबत गेलेले आहेत. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मुख्यमंत्री पदाचा प्रबळ दावेदार आणि चेहरा आज निश्चितपणे नाहीये हे मला आपल्याला सांगावं लागेल. राहिला प्रश्न काँग्रेस पार्टीचा, तर काँग्रेसला देशामध्ये पंतप्रधान व्हायचं आहे. लवकरच नरेंद्र मोदी यांचं सत्ता त्या ठिकाणी बदल हा काँग्रेसला करायचा आहे. कारण नरेंद्र मोदी यांचं सरकार जे देशामध्ये आहे हे कुबड्याचं सरकार आहे. कारण त्या ठिकाणी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू या दोघांचाही आधार घेऊन नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झालेले आहेत. हे सरकार केव्हाही ढासळू शकतं, केव्हाही पडू शकतं, हे सगळे इंडिया आघाडीचे पक्ष या ठिकाणी सांगतायत. आणि पुन्हा जर सरकार भारतामध्ये आलं तर ते इंडिया आघाडीचे येईल आणि त्यावेळेस मात्र काँग्रेसचेच त्या ठिकाणी पंतप्रधान होतील अशी परिस्थिती आहे. जर असं असेल तर महाराष्ट्रातली सत्ता ही काँग्रेसला सोडावी लागेल आणि मित्र पक्षाच्या ताब्यामध्ये मुख्यमंत्रीपद द्यावे लागेल. आणि या ठिकाणी प्रबळ दावेदार ते पुन्हा ठरतात ते शिवसेनेचे उद्धव ठाकरे. कारण उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही नेत्यांना एकत्रित बसवून सामावून घेत राज्याचं चांगल्या पद्धतीनं नियोजन करू शकतात आणि महाराष्ट्र राज्य चालू शकतात. ही भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे. दुसरा भाग असा आहे की काँग्रेसचे नेते आज जरी भारतीय जनता पार्टीचे विरोधक म्हणून काम करत असले तरी नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्यावरती टोकाची टीका ते अद्यापही करत नाहीयेत हे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. पहिल्यापासूनच काँग्रेसची भूमिका विरोधकांच्या बाबतीत बोलताना सुद्धा एक सौम्य त्यांचा वार असतो. सौम्य पद्धतीने ते हल्ला करतात, महत्वाचे मुद्दे नक्कीच उपस्थित करतात परंतु सौम्य पद्धतीने करतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात सुद्धा काही नेते हे भारतीय जनता पार्टीवर टीका करतील परंतु देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याविषयी मात्र टीका करताना ते जास्त धसताना दिसत नाहीयेत. फक्त शरदचंद्र पवार हे मात्र भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांवरती त्या ठिकाणी टीका करतायत. उद्धव ठाकरे एकमेव असे आहेत की ते भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते असतील, मग अमित शहा, नरेंद्र मोदी असतील किंवा महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस असतील यांच्याविषयी ते टोकाची टीका करतायत, स्पष्टपणे बोलतायत. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राचं राजकारण नासविण्याचं काम हे फक्त देवेंद्र फडणवीस यांनी केलंय असं सुद्धा ते सातत्यानं सांगतायत. या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, राजकीय संस्कृती, ही बिघडवण्याचं काम सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलंय असं सुद्धा ते सांगतायत. आणि विशेष म्हणजे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याकडे खोक्याचं राजकारण करून भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आहे परंतु ही जनसामान्यांची आणि सामान्य व्यक्तींसाठी काम करणारा पक्ष नाहीये, ही सत्ता नाहीये. हे केवळ एकत्र जे आलेले हे सत्ता भोगण्यासाठी आले, महाराष्ट्राच्या विकासासाठी आलेले नाही. हे ठणकावून सांगण्याची भूमिका फक्त उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये घेत आहेत.
अनेक प्रोजेक्ट, अनेक प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये येऊ पाहत होते. हे महायुती सरकारनं गुजरातमध्ये त्या ठिकाणी हलवलेले आहेत आणि कदाचित ते प्रोजेक्ट गुजरातमध्ये जाण्यासाठी सुद्धा महायुतीच्या या नेत्यांनी त्या ठिकाणी मदत केली आहे, असा घाणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. आणि या सगळ्या घटनांमुळे राज्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, महागाईचं प्रमाण वाढलेलं आहे, शेतीमालाला भाव नाहीये, शेतकऱ्यांच्या जे काही उत्पादन घेतलं जातं त्या पिकाला योग्य पद्धतीनं भाव तर मिळत नाही, पण पीक विम्याची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही. अशी परिस्थिती असताना कर्मचाऱ्यांच्या जुने पेन्शन योजना ही सुद्धा सरकार लागू करू शकत नाही. कर्मचाऱ्यांना वाढीव पेमेंट सुद्धा सरकार देऊ शकत नाही, कारण सरकारच्या तिजोरीवर लाखो कोटी रुपयांचा या ठिकाणी बोजा पडलेला आहे. कर्जबाजारी आहे सरकार. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असतील, हे माझी लाडकी बहीण किंवा माझा लाडका भाऊ अशा पद्धतीच्या काही योजना आणतायत आणि त्या ठिकाणी खात्यावर 1,500 रुपये 1,000 रुपये टाकण्याचा त्या ठिकाणी घोषणा करतायत. एकंदरीत ही सगळी जी योजना आहे ही फक्त मतं मिळवण्यासाठी आहे, याचा सुद्धा खुलासा हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे केलेला आहे. एकंदरीत महाराष्ट्राचं जर चित्र पाहिलं आणि महाविकास आघाडीला जर सत्तेत यायचं असेल तर उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा करावा लागेल. तेव्हाच कुठं महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात गेलेला जो जनप्रवाह आहे, मतप्रवाह आहे, तो महाविकास आघाडीकडे खेचला जाईल. ही मानसिकता संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची या ठिकाणी आहे, हे आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतंय. दुसरा भाग असा आहे, मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज हा महायुती आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड विरोधात गेलेला आहे आणि तो विरोधातच मतदान करणार आहे. कितीही भूलथापा झाल्या, कितीही आरक्षणाचं या ठिकाणी आता गाजर दाखवण्यात आलं, तरी सुद्धा जरांगे पाटील आणि मराठा समाज महायुतीला मतदान करणार नाहीये. तो महाविकास आघाडीकडे पर्यायाने झुकेल आणि त्यावेळेस मात्र त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यापेक्षा उद्धव ठाकरे हे किमान आपल्या जवळचे वाटतात. किमान ते जसं बोलतील तसं करतील, हा विश्वास सुद्धा सामान्य जनतेला या ठिकाणी वाटतोय. आणि त्यामुळेच महाविकास आघाडीनं उद्धव ठाकरे यांना जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा केला तर आणि तरच महाविकास आघाडीला सत्तेत येण्यासाठी याचा फायदा होईल. राहिला प्रश्न तोट्याचा, तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर महाविकास आघाडीचा काही तोटा होईल अशी स्थिती आज तरी नाहीये. कारण शरद पवार यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री जरी झाला नाही तरी अधिक मंत्रिपद ते आपल्या पक्षाकडे खेचून घेतील, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढायला मदत होईल. त्यांचंही काही नुकसान होणार नाही आणि काँग्रेसचं नुकसान होण्याचा काही संबंध येत नाही, कारण उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीमुळे काँग्रेसचे आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खासदार हे निवडून आलेले आहेत. आणि देशामध्ये सुद्धा जर पंतप्रधान बनवायचा असेल काँग्रेसचा तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची त्या ठिकाणी मदत लागणार आहे. या उलट विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची सहानुभूतीची लाट ही काँग्रेसच्या फायद्याचीच होणार आहे. त्यामुळे त्यांचाही तोटा होणार नाही अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये दिसते. मित्रांनो, जी घटना आणि जी माहिती सत्य वाटली, मला आपल्याला सांगा वाटली, मी आपल्याजवळ शेअर केली आहे. तुम्हाला काय वाटतंय की महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा केला तर महाविकास आघाडीला सत्तेत येण्यासाठी फायदा होईल का? आणि महायुतीला त्या ठिकाणी काट्यास काटा टक्कर म्हणून उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना टक्कर देतील का? हा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारतोय. याचं उत्तर तुम्ही तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते, कारण ती अत्यंत अभ्यासू असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.